राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे। प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार पुकारण्यात आला। विविध मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे। राज्यातील शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा। शिक्षण सेवा कायमस्वरूपी रद्द करा। जुनी पेन्शन लागू करा। अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईत समायोजन करा। या आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन आहे। शाळा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत। शिक्षण उपसंचालक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात येणार। ज्येष्ठ समाजवादी नेते माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर या आंदोलनामध्ये सहभागी। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, आपण पाहतोय राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज शिक्षकांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे अनेक शाळा, खरं तर हजारो शाळा या राज्यामध्ये बंद आहेत। या मुंबईमध्ये काही शाळा या चालू आहेत, त्यामध्ये माझ्या मागे शिरोडकर शाळा आहे। एकूणच जर बघितलं तर शिक्षकांचे प्रलंबित मागण्या यापूर्वी सुद्धा शिक्षकांनी आंदोलन केलं होतं। जुनी पेन्शन योजना असेल आणि नव्याने शासन निर्णय काढण्यात आलेला आहे टीईटी परीक्षे संदर्भात, तो संभ्रमाचा आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे। या विरोधामध्ये खरं तर शिक्षक संघटना आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, संस्था चालक आहेत, यांचं आंदोलन असणार। तसेच माजी आमदार कपिल पाटील हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आज शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी लेटर सुद्धा, निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे या निवेदनावरती काय नक्की उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या कामबंद आंदोलनावरती 1 दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय हा शिक्षण विभागाने घेतलेला आहे। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन, प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार पुकारण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।